जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रियदर्शन जाधव आणि माधवी जुवेकर. आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 ओ आला 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 अकबर पुन्हा आला आता बघा गोंधळ पुन्हा झाला आता बघा अकबर पुन्हा आला. या सल्तनते हिंदुस्थानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील तुम्हाला मुद्रा करतो. या महालान आज माझा शेवटचा दिवस आहे. कारण यो महाल भाऱ्याचा आहे. जोधाबाई हलू ये गो अगो हलू ये गो हलू. वा जोधाबाई लहानपणापासून अशीच होतीस का आजारी आहेस? जोधाबाई फोन वाजतोय. मला ज्वर चढलाय महाराज ज्वर. सोप्या भाषेत सांग नक्की काय झालंय? मला ताप आलाय महाराज ताप आलाय. बघू फारच ताप आलाय तुला फारच ताप. हा ताप मला तुमच्यामुळे आलाय महाराज. मला सांग राजवैद्य कुठं होत? ते सिक लीव्ह वर गेलेत महाराज. 364 दिवस सारखं मला सांगतं मी शिकलीव काय शिकलीव ते तेव्हा सांगितलंच नाही मला. सारखं आपली शिकलीव काम धंदा नाही कुणाला काय काम बोल. जोधाबाई फोन वाजतोय उचल. नाही मी कंठे महाराज मी कंठे. काय झालं काय? माझ्या सलीमला माझ्या बाळाला तुम्ही कारागृहात पाठवलं महाराज कारागृहात. जोधाबाई मला काय हाऊस नाहीये. मला काय हाऊस नाहीये. स्वतःच्या हाऊस मधून त्याला जेलात टाकायची मला काय हाऊस नाहीये. पण काय करणार? माझं हात पाय मांड्या पोटऱ्या सगळं बांधलेलं. काय करणार? त्याला कारागृहातून बाहेर काढा महाराज बाहेर काढा. का बाहेर करायचं? का म्हणजे हो त्यांनी असा काय गुन्हा केलाय महाराज? गुन्हा केलाय त्या अनारकली संघ त्यानं लपर केलं. ती कणीस नाही कणीस. हा तीच ती तिनं लपर केलं. मग तुम्ही नाही माझ्या संघ लफडा केला? गप्र हलू बोल. सलीम सारखी फालतू माणसं करतात त्याला लपर म्हणतात. आमच्यासारखी माणसं करतात त्याला शाही भानगर म्हणतात. महाराज मला सलीमचं पत्र आलंय. पत्र आलंय? होय तिकडे आहे जरा आणता का? सगळी काम मनाच करावी लागतात त्याच्या असला. हे घे त्या नामकुलचं पत्र हे आणि वाच. माझ्या सलीमने दिलेलंय. सली प्रिय दादूस प्रिय सुरमई नमस्कार कोलंबी विशेष. असला ह्यो कोण हा? ह्यो काय पत्र लिहिण्याची पद्धत आहे ही? तू मना जेलात पाठवलं हा. आणि हिवर मी जाम खुश हा. कारण मानसिंग काका मना रोज मटण देत. बिरबल काका मना रोज इलेक्ट्रॉनिक सिगरेट देत. राजपूत काका मना रोज घोड्यावरून फिरवत. तुझ्या असलं तू सलीमचं पत्र वाचती का संजय दत्तचं पत्र वाचती का? पुरा वाच. तेव्हा दादूस तुझ्यात हिंमत असेल ना तर माझ्या संग लढाई कर. मी तुला लढाईचं इन्व्हिटेशन देतो. लढाईचं इन्व्हिटेशन? थळ रेती बंदर हा. वे परसाची हलू बोल. कृपया आपल्या तलवारी आपणच आणाव्यात. किलबिल परिवार आमच्या सलीम बाबाच्या लढाईला यायचं. यो लग्नात युद्ध करतं का युद्धात लगीन करतं मला काही कळतच नाही. बघलस जोधाबाई बघलस म्हणजे बघलस जोधाबाई बघलस. यो सलीम मला लढाईच्या धमक्या देतो स्वतःच्या बापाला. हो पण तुम्ही नाही हा लढाई करायची त्याच्याशी. मी करणार नाही. मी करणार नाही. मी करणार नाही नाही नाही. जोधाबाई जा माझी तलवार आण. नाही तलवार आण. नाही.
यो माझा हुकूम हाय. मग माझा हुकूम ही स्पीक आहे. त्या मानसिंग राजपूत बरोबर 3 पत्ती खेळून तुझ्यावर लय घाणेरडे संस्कार झालेले हाय. अगं यो माझा हुकूम हाय म्हणजे ही माझी ऑर्डर हाय. तलवार आण. हॅलो मानसिंग. लपर झालं. सलीमनं मला लढाईला बोलवलं. आपल्याकडे जे काय टोप ताट वाट्या तांब्या पेलं चमच सगळं जे काय आहे ते घेऊन चला. कारण आपल्याला कुठं माहिती आहे लढाईला काय लागत. आपण गेलोय कधी लढाईला. दरवेळेला मी जायचो पांढरा झेंडा दाखवून यायचो. हिला उगीच वाटायचं मी जिंकलो म्हणून. माहिती आहे आई शपथ आता मला काय सुचत नाही. तू लढाईला माझ्या संग चल म्हणजे सध्या मग थरथरायला लागलं म्हणजे जोधा येऊ लागली. हाय फोन ठेव. हालू हालू माझी तलवार आणा. जोधाबाई माझी तलवार आणा. चला उरलेली काय खाल्लीस की काय चुकून. बर ये हलू ये तू एकदम. हा नाही महाराज नाही जायचं तुम्ही रणांगणावर. माझी अट आहे. तू एक काय 300 अटी घाल. मी सगळ्या मान्य करणार नाही. बोल. महाराज रणांगणामध्ये सेनाचं नेतृत्व मी करेन. अंबारी मधून गजावर बसून. गजा मेला तर गज गज हत्तीवर. तू हत्तीवर बसल्यावर हत्ती कुठं राहील ह्याची कल्पना आहे का तुला. जोधाबाई ही अट मला मंजूर नाही. ठीक आहे मग दुसरी अट. तुमच्या रथाचं सारथ्य मी करेन. म्हणजे रथात फुर तू बसणार. होय. मग आमचे सुरके मागून असे हवेत उरले सगळीकडे चाका सगळी वर आली तर ही अट मी मला मंजूर नाही. मग ठीक आहे रणांगणात तुम्ही शस्त्र काढायचं नाही. मग काय असेच फटके खायचे नेहमी परमान. मला माझी चौथी अट मानावीच लागेल. मला माझ्या माहेरी पोचवा. 49 वर्ष वाट बघितली या वाक्याची मी जोधाबाई. आणि आज तुम्हाला सांगतस ठीक आहे. चल तुला सोरत माहेरी. चल ह्याच्या हलू हलू सगळीकडे वजन. असं नाही मला उचलून माझ्या माहेरी न्या. जोधाबाई जोधाबाई फुटल्या सगळ्या बाटल्या फुटल्या. माइंड ब्लोईंग ऍब्सोल्युटली मॅड परफॉर्मन्स आणि काही काही पंचेस मला प्रचंड आवडले. फिनालेसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. अश्विनी मॅम मला खूप मस्त वाटला हा ऍक्ट. सुपर परफॉर्मन्स ॲज युजल. आणि मला हलाडुला पाटील खूप आवडतो. ब्रिलियंट. थँक्यू. ओहो बघूया ते मग आता गुण किती मिळत आहेत. स्वप्नील सर किती गुण. 9.5. अश्विनी मॅम 9.5.